आज आम्ही एका अशा गंभीर प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जिथे परवानगी 300 ब्रासची पण उत्खनन मात्र हजारो ब्रासचे चालले आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून सुरू असलेल्या या गैरकारभाराकडे स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप होत आहे। एका कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी 300 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी घेतली, मात्र प्रत्यक्षात हजारो ब्रास मुरुम अवैधपणे उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्याचा आरोप होत आहे। या प्रकरणी माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील रुई गावातील सर्वे नंबर 57 मधून हा अवैध मुरुम उत्खननाचा प्रकार समोर आला आहे। धनोडा पुला पलीकडील विदर्भ हद्दीतील रस्त्याच्या कामासाठी एका कंत्राटदाराला 300 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी मिळाली होती। त्यासाठी त्यांना 5 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु परवानगीच्या मर्यादेचे उल्लंघन करत कंत्राटदाराने 2 मोठ्या पोकलने मशिनीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले। 300 ब्रास ऐवजी हजारो ब्रास मुरुम काढण्यात आले आणि 10 हायवे ट्रॅक्सचा वापर करून त्याची वाहतूक सुरू होती। या बेकायदेशीर कामाची माहिती मिळताच नगर पंचायतीचे माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी 4 ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांच्याकडे तक्रार दाखल केली। त्यांनी तक्रारीत ETS इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मोजणी करून या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली। बावानी यांच्या म्हणण्यानुसार 300 ब्रास मुरुम वाहतुकीसाठी केवळ 6 हायवा ट्रक्सची परवानगी असताना प्रत्यक्षात 10 ट्रकचा वापर केला जात होता। त्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की 300 ब्रास मुरुमाची वाहतूक करण्यासाठी 50 फेऱ्या पुरेशा आहेत, परंतु प्रत्यक्षात त्याहून जास्त फेऱ्या मारल्या जात होत्या। या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। तर होते नांदेड जिल्ह्यातील अवैध मुरुम उत्खननाचे प्रकरण। 300 ब्रासची परवानगी घेऊन हजारो ब्रास मुरुम काढण्याचा हा प्रकार उघड झाला आहे। माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे स्थानिक प्रशासन नेहमीप्रमाणे गप्प असा आरोप होत आहे। शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविणाऱ्या या गैरप्रकारावर आता सरकार काय पावले उचलतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।